आरबाजमुळे अजूनही तोही अजून डुबू शकतो, कारण आरबाजवर त्याचा एवढा विश्वास आहे. त्याच्यानंतर खंजीर जे आहे ते अंकिताला दिलं. आता अंकिताने याच्या मागे काय खंजीर खुपसले, या दोघांची मैत्रीच कधी होती? आतापर्यंत जर एक आठवडा पाहिला तर तो एकदम शांत होता. त्याच्यामुळे वैभव आणि आपला जो छोटा पुढारी यांना निक्कीचं कसं आहे ना, आता तिला चुगली तर दाखवली, पण निक्की काही वेळातच उद्याच्या एपिसोडमध्ये जर पाहिलं तर अजून या ग्रुपमध्ये ती हलक्या कानाची म्हणतात ना, ते खरं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या भाऊच्या धक्क्यावर इरिनाला घराच्या बाहेर जावं लागलंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या टॉप 2 मध्ये तिथं अभिजित आणि आर्या आहेत, ते घराबाहेर जाणार नाहीत. पण बॉटम 2 मध्ये कोण होतं तर वैभव आणि इरिना. तसं जर बघायला गेलं तर इरिनाचा जर जो गेम आहे तो बेटर होता वैभवपेक्षा. पण काय आहे ना की शेवटी घरातही गेम खेळावा लागतो. जसं की जो गेम आहे तो इरिनाकडून कधीच आपल्याला एवढा जास्त पाहायला भेटला नाही. वैभव ठीक आहे निगेटिव्ह दिसत असेल, पण त्याचा घरामध्ये काहीतरी गेम होता, काहीतरी स्टँड होता, पण इरिनाचं कुठेही काही दिसलेलं नाही. आणि त्याच्यामुळे बिग बॉसच्या जर हिशोबाने पाहायला गेलं तर या दोघांना काही जास्त वोटिंग नव्हती. 19-20चा फरक आहे असं म्हणू शकतो आपण. पण याच्यामध्ये जे कॉन्टेंट म्हणतो ना आपण, तो जो कॉन्टेंट आहे तो इरिनाकडून आपल्याला काहीच मिळत नव्हतं. त्यामुळे कुठेतरी हे प्रेडिक्ट केलं होतं सगळ्यांनी की यावेळेस जी आहे ती इरिना घराबाहेर जाणार आहे. कारण काय ना, शेवटी घरामध्ये जो कोणी कॉन्टेंट देणार नसेल त्याला घराबाहेर जावं लागतं. जसं की कॉन्टेंट प्लस वोटिंग हे पाहिलं जातं. जर तुमची वोटिंग कमी असेल पण तुम्ही घरामध्ये राडा घालत असाल तर तुम्हाला ठेवलं जाऊ शकतं. पण जर तुम्ही घरामध्येही दिसत नाहीये आणि तुमची वोटिंगही कमी, तर तुम्हाला 100% घराच्या बाहेर जावं लागतं. आणि त्याचा जे शिकार आहे त्या शिकाऱ्यात जी आहे ती पडलेली आहे आपली इरिना जी आहे ती शिकारी बनलेली. त्याच्यामुळे तर आता यामध्ये जर बघायला गेलो आपण तर हे जे इव्हिक्शन आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर याच्यामध्ये मला कुठेही अनफेअर वाटत नाही. हे एकदम फेअर असं इव्हिक्शन आहे. कारण घरामध्ये इरिनाचा जो स्टँड आहे तो होता चांगला, ती पॉझिटिव्ह दिसायचा प्रयत्न करत होती आणि जिथं पाहिजे तिथं स्टँड घेत होती. पण ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला पाहिजे, टास्क खेळले गेले पाहिजेत, घरामध्ये स्टँड घेतला पाहिजे, एखाद्या व्यक्तीसोबत जर चुकीचं होत असेल तर तिथं इरिना कुठेही दिसत नव्हती. ती फक्त आणि फक्त वैभव सोबत एका कोपऱ्यात साईडला कुठेतरी बसलेले दिसायचे. त्यामुळे कुठेतरी असं होतं की इरिनाचा जो गेम आहे तो एकदम वीक दिसत होता, घरामध्ये कुठेही ती दिसत नव्हती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की इरिनाचा जो आज इव्हिक्शन झालेलं आहे ते एकदम फेअर आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला जर इरिनाचं जे इव्हिक्शन अनफेअर वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट करून देखील नक्की सांगू शकता. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तर येऊयात आपण जान्हवीकडे. जान्हवी जी घरामध्ये पूर्ण आपल्याला याच्यामध्ये दिसली जेलमध्ये, आणि जेलमध्ये आल्यानंतर म्हणजे असल्यानंतर इकडून जे सदस्य आहेत बिग बॉसच्या घरामध्ये नवीन जे कोणी आले होते सिरियल वाले वगैरे, तर त्यावेळेस देखील तिला बाहेर येत नव्हतं आणि ती आतून सगळं बघत होती. याच्यामध्ये एक टास्क झाला फुटबॉल नाही का, फुटबॉल वगैरे मारले गेले कोणी कोणाला यानं त्यानं, त्यात काही एवढं काही खास नव्हतं. ते आपापल्या हिशोबानं वाटलंही होतं की हे प्रेडिक्टेबल होतं की यांनाच फक्त फुटबॉलचा जो म्हणजे फुटबॉल मारणारे ते बाहेर जातील घराच्या अशा पद्धतीने. पण आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट तर याच्यात आला ज्यावेळेस आपल्या घनश्याम भाऊला म्हटलं गेलं की तुम्हाला नाव सांगायचंय की कोण काय आहे. तर त्याच्यामध्ये माचीस कोण आहे तर तो डीपी दादानं म्हणतो की तो माचीस मारतो मागोटून आणि काहीतरी जे होत ते ठीक होतं डीपी दादांचं. त्याच्यानंतर साप जे आहे ते पॅडी दादांना दिलं. तर साप कशामुळे पॅडी दादांना दिलं ते म्हणजे त्याचं एक लॉजिक वेगळंच होतं. त्याच्यानंतर खंजीर जे आहे ते अंकिताला दिलं. आता अंकिताने याच्या मागे काय खंजीर खुपसले, या दोघांची मैत्रीच कधी होती? खंजीर खुपसणं कशाला म्हणतात? ज्यावेळेस तुम्ही एखाद्यासोबत तुमची मैत्री आहे आणि त्याच्यानंतर तो तुमच्यासोबत काही दगाफटका करतो. या शब्दाचा त्याला अर्थच माहीत नाहीये की खंजीर खुपसणं म्हणजे काय. अशा पद्धतीचं झालं आणि त्याने तिथं अंकिताचं नाव घेतलं. त्यामुळे कुठेतरी असं वाटत की अरे काय याचं चालू काय. आणि त्याच्यात नंतर आलं चावीचा माकड कोण आहे. तर तिथं मात्र हा जो भाऊ आहे तो एकदम शांत बसला आणि निक्कीसाठी तो एकदम घाबरला की आता मी निक्कीचं नाव कसं घेऊ. आणि हे आपण पाहिलं ए टीमचे जे सदस्य आहेत ना ते निक्कीला खूप घाबरत आहेत. तिच्या तोंडावर कोणीही काही बोलत नाही. हा जो घनश्याम आहे हा देखील तोंडाच्या मागं खूप सारं बोलतो. तो आरबाज बरोबर वैभव बरोबर खूप सारे बोलतो. पण आज ज्यावेळेस म्हटलं गेलं की चावीचा माकड कोण आहे, आणि याच्या अगोदर तर रितेश भाऊनं म्हटलंच आहे की ही जी निक्की आहे ती चावीचा माकड आहे, हिला फक्त चावी द्यायची गरज आहे आणि ही टुन करत पुढे जाते. जसं की असं करत पुढे जात असं जी टाळ्या बाजू दाखवलं होतं ना त्या पद्धतीने ती पुढे जाते असं म्हटलं होतं. आणि कुठंच याच्यामध्ये असं बोलण्यासारखं नव्हतं की हा ठीक आहे, जरी यानं म्हटलं असतं नाव घेतलं असतं निक्कीचं तरी काहीच वावगं नव्हतं त्याच्यामध्ये. तो म्हटला असता रितेश भाऊने देखील तुला हेच असं सांगितलं त्यामुळे मी डायरेक्ट दिलं तुला.
तर इथे कुठेतरी घनश्याम भिला आणि बहिणीला आपल्या कसं द्यावं हे चावीचा माकड येते, त्यामुळे तो कुठेतरी याच्या बुचकाळ्यात पडला की आता देऊ का नको देऊ का नको, त्यामुळे त्यानं वेळ घेतला आणि त्यामुळे तिथे रितेश भाऊ भडकले खरं तर की इतका वेळ झालं तू डिसिजन घ्यायला लावतोय आणि तुझ्यासाठी हा टास्क मी घेतलाय आणि तरी पण तू इतका वेळ लावतोय, त्याच्यामुळे ते डायरेक्ट त्याच्यावर भडकले आणि त्याच्यामुळे काय झालं ना की भडकल्यामुळे आपल्या रितेश भाऊ झालं नाटकं बंद कर तुझी आणि अशा पद्धतीचं जे काय आहे ते बोलण्यात आलं आपल्या घनश्यामला. आणि घनश्यामचं कसं आहे ना की दुसऱ्या टीममधलं जर कोणी असेल ना तर तो बोलायला पुढे मागं बघत नाही त्या गोष्टीचा टॅग देऊन टाकेल तो, पण स्वतःच्या ग्रुपवरच्या जर गोष्टींवर आलं ना, आता जगजाहीर आहे कोण आहे चावीचा माकड हे तर निक्कीने ऍक्सेप्ट केलं असतं ना, काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आपल्या घनश्याम भाऊंना कुठेतरी मन दुखायचं नव्हतं निक्कीताईचं आणि त्याच्यामुळे तो तिथं वेळ घेत होता, त्यामुळे रितेश भाऊ जे आहेत ते त्याच्यावर खूपच भडकले आणि म्हटले त्यांनी तुम्ही तर कुठे दिसत नाहीत बिग बॉसच्या घरामध्ये, त्यामुळे तुमचाही कुठेतरी नंबर लागू शकतो आता बाहेर जाऊन, त्यामुळे काहीतरी खेळा करा काहीतरी दाखवा. खरं तर जो घनश्यामचा गेम आहे ना तो याच्यामुळे गेलाय की निक्कीचे जे भांडणं आहेत ते सगळ्या सोबत झालेले आणि त्यातही घनश्याम बरोबरही भांडणं झालेले, त्याच्यामुळे त्याला आहे ना बाकीचे तर कोणी भाव देत नाही, तो अरबाज काही भाव देत नाही, तो वैभवही काही भाव देत नाही आणि बाकीचे सदस्यांचं तर काही देणं घेणंच नाहीये, त्याच्यामुळे निक्कीसोबत हा होता आणि निक्कीसोबत भांडणं झाल्यामुळे हा कुठेतरी आता इनविजिबल झालेला कुठे आपल्याला तो घरामध्ये दिसत नाहीये, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्याला निक्कीच्या अपोजिटमध्ये जायचं नाही, निक्कीला काही वाईट बोलायचं नाहीये, जर तो निक्कीला काही वाईट बोलला तर अजून त्या दोघांचं जे नातं आहे ते तुटू शकतं असं त्याला कुठेतरी वाटतंय आणि त्यामुळे तो तिथं निक्कीचं नाव आहे ते घेत नव्हता. हे झालं आपल्या घनश्याम भाऊचं. त्याच्यानंतर येऊयात आपण चक्रव्यूहमध्ये आर्याविषयी आपण बोलूयात की आर्याचं काय ना, बिग बॉसच्या घरामध्ये आर्याची एक अशी मुलगी जी ए टीम बरोबर लढायला पुढे मागं पाहत नाही आणि बी टीमचे जे लोक आहेत ना जे की मागं बसून त्या आर्याविषयी चर्चा करतात, जसं की अभिजित आहे अंकिता आहे, यांचं म्हणणं असं आहे की निक्कीला बोलत होते की हिला आमच्या टीममधून तुमच्या टीममध्ये घ्या आणि तिकडं निक्की म्हणते की जर तिला अरबाज आणि वैभवनं जर बोलवलं ना ती अशी येईल घरामध्ये आणि आमच्या म्हणजे ए ग्रुपमध्ये असं म्हणणं होतं. त्यावेळेस अंकिता आणि अभिजित म्हणतात की अरे घेऊन टाका तुम्ही तिला आमच्या ग्रुपमध्ये, पण मला हे कळत नाहीये की आर्याला एवढा काय प्रॉब्लेम आहे अंकिता आणि अभिजितला. आता अंकितानं ठीक आहे त्याच्यासाठी स्टँड घेतला, चुकीचं होतं त्यावेळेस, पण अंकिता पण अशी आहे ना की मागं जे बॅक स्टॅबिंग असते किंवा बिचिंग असते ना ती करण्यामागे ती काही कमी नाहीये. ती अभिजित विषयी तसं काही बोलते, त्याच्यानंतर ती आर्याविषयी बोलते. ठीक आहे आर्या लहान आहे, तिला काही गोष्टी कळतात काही गोष्टी नाही कळत, पण जी उरणारी मुलगी आहे ना ए टीमला ती फक्त आणि फक्त आर्य आहे. ती विचार करत नाही की पुढे निक्की आहे अरबाज आहे वैभव कोणी असो, तिला काही फरक पडत नाही. तुम्हाला फरक पडतो आपण निक्कीसोबत कसं भिडावं, आपण अरबाजला असं बोलू शकत नाही, आपण वैभवला असं बोलू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण ती तशी नाहीये. आर्या डायरेक्ट भिडते, त्याच्यानंतर सूरज जो आहे तोही डायरेक्ट भिडतो, ते कोणालाही घाबरत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी अभिजित आणि अंकिता यांनी स्वतःमध्ये झाकून पाहावं की आपण काय करतोय, आपला गेम काय आहे, आपण ऑडियन्सला खुश कसं करायला पाहिजे हे पाहायला पाहिजे, ना की दुसऱ्यांच्या गेमवर टीका टिप्पणी करून याला तुमच्याच ग्रुपमध्ये घ्या याला आमच्याच ग्रुपमध्ये घ्या. आणि तिचा कुठेही गेम असा जो आहे ना तो ग्रुपमध्ये दिसलेला नाही, तिनं इंडिव्हिज्युअल गेम खेळला आतापर्यंत. कुठे आर्याचं जर तुम्ही पाहिलं ना बिग बॉसच्या घरामध्ये ती एकटीच अशी मुलगी आहे जी तिचा स्वतःचा गेम खेळते आणि स्वतःसाठी ती स्टँड घेते. बाकीच्या सारखं नाहीये की ग्रुपमध्ये एखाद्यावर कोणी जर नडत असेल एखाद्याला तर ते बाकीचे येऊन तिला सपोर्ट करतात असं नाहीये. ती निक्कीला एकटी नडत होती, त्याच्यानंतर जान्हवी पण तिच्या सपोर्टमध्ये आली होती निक्कीच्या, तरी देखील ती एकटी नडत होती, तिला कोणी सपोर्ट करायला तिथं नव्हतं, तरी पण ती एकटीच भिडत होती नडत होती. बी ग्रुपमधलं कोणी तिला वाचवायला आलं नाही. त्यामुळे हे बरोबर झालं की आर्याला ही जी काही चुगली दाखवली ज्याच्यामुळे ह्यांचे जे खरे चेहरे आहेत ते दिसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आर्या अजूनही पुढे जाऊन स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम आहे तो खेळेल, ना की टीम बरोबर. टीममध्ये गेम वगैरे आहे टास्क असेल त्यावेळेस ठीक आहे, पण स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम जो आहे तो तिनं दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ते तिनं दाखवलं, त्याच्यामुळे तिला आज सगळ्यात जास्त जे मतं आहेत ते मिळालेले आहेत. त्याच्यानंतर येऊयात आपण निक्कीकडे. निक्की जी आहे निक्कीला जी काही खूप साऱ्या आज ज्या हे आहेत ना चुगल्या त्या दाखवण्यात आलेल्या आहेत, जसं की अरबाजची, जान्हवीची, वैभवची, छोटा पुढारीची, म्हणजे त्यांच्या पूर्ण ग्रुपची तिला जी चुगली आहे ती भेटलेली आहे. आणि या चुगलीमुळे निक्कीचं कसं आहे ना, आता तिला चुगली तर दाखवली पण निक्की काही वेळातच उद्याच्या एपिसोडमध्ये जर पाहिलं तर अजून या ग्रुपमध्ये ती हलक्या कानाची म्हणतात ना, ते खरं आहे. हलक्या कानाची ॲज इन असं नाही की हलक्या कानाची म्हणजे तुम्ही येऊन काहीतरी सांगता असंही नाहीये. तिचं कसं आहे ना थोड्या वेळापुरती तिचा राग असतो, पण नंतर जर कोणी तिला प्रेमानं बोललं की ती अजून
त्यांच्यामध्ये जाऊन मिक्स होते. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की मला निक्कीचा जसा गेम आतापर्यंत बघितला आपण, त्या हिशोबाने ती कुठेही जास्त काही या ग्रुपविषयी काही स्टँड घेणार नाही. या ग्रुपविषयी आज ती खूप काही बोलली की मी यांना हेच घेऊ देणार नाही, कुठे ट्रॉफीज घेऊ देणार नाही, कुठे हेच करू देणार नाही, तेच करू देणार नाही. बी ग्रुपमधल्यांनी ट्रॉफी उचलली तरी मला चालेल. पण असं नाहीये, हे फक्त बोलण्यासाठी होतं. निक्कीचं कसं आहे ना, फक्त तोंड चालतं, ती ऍक्शन घेत नाही त्या गोष्टींवर. आणि तिचं तोंड जरी चालून ऍक्शन जरी घेतलं तरी फालतूमध्ये ऍक्शन काहीतरी वेगळीच घेते ती. त्यामुळे मला कुठंच वाटत नाही की ही जी निक्की आहे ती वेगळं काहीतरी करेल. आणि जसं की आपल्याला मागच्या टास्कमध्ये किंवा मागच्या ज्यावेळेस पण तिनं काही चुकीच्या गोष्टी केल्या, त्या ज्यावेळेस रितेश भाऊनी झापलंय तिला आणि ग्रुपमध्ये काही गोष्टी झाल्या, त्याच्यावरून जर पूर्ण बघितला आपण तिचा जो स्वभाव आहे तर तो असाच आहे की तिला 2-3 दिवसानंतर ती अजून मिळून मिसळून ग्रुप सोबत राहते आणि त्यांचं चालू होतं. आता कुठेतरी असं वाटतं मला की इथं कुठेतरी ना की वैभव जो आहे तो इरिनाच्या याच्यात पडला होता, इरिनाच्या मागे, आणि इरिना गेल्यामुळे आता कुठेतरी मला वाटतं की त्याचा गेम मे बी सुधारू शकतो. पण माहीत नाही, आरबाजमुळे अजूनही तोही अजून डुबू शकतो. कारण आरबाजवर त्याचा एवढा विश्वास आहे की त्याचा स्वतःवरही तेवढा विश्वास नाही एवढा त्या आरबाजवर विश्वास आहे. त्याच्यामुळे तो लवकरच जर आरबाजच्या याच्यातून बाहेर नाही पडला तर मात्र खूप अवघड आहे वैभवचा, आणि तोही इरिनाच्या पाठोपाठ घराबाहेर येऊ शकतो. त्याच्यानंतर छोटा पुढारी आहे तोही घराबाहेर येऊ शकतो, कारण त्याचा जो गेम आहे आता काही दिसत नाहीये. आतापर्यंत तो खूप काही बोलला, पण आतापर्यंत जर एक आठवडा तो एकदम शांत होता. त्याच्यामुळे वैभव आणि आपला जो छोटा पुढारी यांना गेम चेंज करायची किंवा गेममध्ये चांगलं दिसण्याची खूप गरज आहे. तर मित्रांनो, आजचा जर एपिसोड पाहिला तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इरिनाचं जे इव्हिक्शन झालंय ते फेअर आहे की अनफेअर आहे, तुम्हाला काय वाटतंय? वैभवनं घराबाहेर जायला पाहिजे होतं की नाही, यावर तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.